सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक. आई वृद्धाश्रमावर 4 दिवसांपासून दगडफेकीचे प्रकार, पोलिसांची तात्काळ पाहणी. निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रमावर मागील 4 दिवसांपासून अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्याचे प्रकार सुरू असल्याने वृद्धाश्रमातील वृद्ध मातापित्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा तसेच रात्री अपरात्री दगडफेकीचे प्रकार सुरू असल्याने तसेच वृद्धांना दगड लागून एखाद्या वृद्धाचा जीव जाण्याची भीती वृद्धाश्रम संस्थेने व्यक्त केली आहे. या प्रकाराची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी जयसिंगपूर पोलिसांना तसेच 112 याची माहिती दिली. माहिती मिळताच 112 क्रमांकाच्या पोलीस वाहनाने तात्काळ घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून वृद्धाश्रमातील वृद्धांना दिलासा दिला. तसेच घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित प्रकाराबाबत चौकशी सुरू केली असून दगडफेक करणाऱ्याचा लवकरात लवकर शोध घेऊन कडक कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच आई वृद्धाश्रम संस्थेकडून वृद्धाश्रमावर फेकलेले दगड गोळा केले असून ते जयसिंगपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणार आहेत. तसेच ठशाच्या माध्यमातून दगड कोण मारत आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आई वृद्धाश्रमात अनेक वृद्ध मातापिता वास्तव्यास असून अशा प्रकारच्या दगडफेकीमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि जीवाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सलग 4 दिवस घडत असलेल्या घटनांमुळे वृद्धाश्रम प्रशासन आणि वृद्धाश्रमातील वृद्धांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृद्धाश्रम प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. वृद्ध मातापित्यांच्या सुरक्षिततेशी जीवाशी खेळ करणाऱ्या अशा समाज विघातक प्रकारांना तात्काळ आळा घालण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मी आहे राजू रामचंद्र अनवरे, राहणार कागवाडचा आहे. आता मी आई वृद्धाश्रमामध्ये राहिला आहे. 4 वर्ष झाले आणि परवा दिवशी बसलेलं तर माझ्या इथं शेजारी दगड पडला. माझं नाव मालुताई श्रीपाद इंदोळे. मी आई वृद्धाश्रममध्ये 6-7 वर्ष झाली राहते. अजूनपर्यंत काय इथं त्रास आम्हाला कुठल्या प्रकारचा झाला नाही, काही नाही. आता ह्या 8 दिवसात दगडं पडायला लागले. रात्री 2:30, पावणे 3ला, 11ला, 10:30 असे संध्याकाळी 7:30 एका आजोबाच्या पायावर दगड पडला तिथं. आणि हे सगळं वातावरण तर ह्या 8-15 दिवसात घडायला लागले. मग आम्ही बाहेर जायचं कसं, यायचं कसं, काय करायचं कसं, आम्हाला प्रश्न पडलाय. तो तुम्ही सोडवा. आम्हाला भीती वाटायला लागल्या सर्व प्रकारची. आमच्या बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.